जय श्रीमाताजी. श्रीमातांना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. श्रीमातांना भक्तिपूर्वक बघायचंय प्रसन्न चित्तानं आणि व्हायब्रेशन्स वरती लक्ष ठेवूया. म्हणजे श्रीमातांच्याकडून ज्या चैतन्य लहरी येत आहेत त्या आपण ग्रहण करूया. कुठलाही विचार न करता लक्ष व्हायब्रेशन्स वरती. काही विचार करायचा नाही. सगळं डोक्यातलं काढून टाकायचं. एक अर्धा तास आपण पूर्ण शांत चित्तानं बसून राहूया. निष्क्रिय ध्यान म्हणतात त्याला. निष्क्रिय म्हणजे कुठलीही क्रिया करायची नाही. हे खरं आहे. ध्यानामध्ये काहीच करायचं नसतं. काही जणांना वाटतं की मंत्र म्हटले पाहिजे, जप केला पाहिजे, बीज मंत्र म्हटले पाहिजेत. असं काही सुद्धा नाही. ध्यानामध्ये फक्त श्रीमाताजीने आपण बस एकरूप व्हायचं आहे. एवढेच क्रिया करायच्यात आपल्याला. एकरूप व्हायला जमलं की ध्यान जमलं. मग आपल्याला फक्त ती एकरूपता ती कशी करायची एवढं आपल्याला समजणं आवश्यक आहे. एकरूपता म्हणजे आत्मा आत्म्याशी जोडणं. म्हणजे एकरूप झालो. श्रीमातांच्या आत्म्याशी आपण जोडलं गेलो, एकरूप झालो. आपलं चैतन्य श्रीमातांचं चैतन्य एक झालं की एकरूप झालो. हे महत्वाचं आहे. मग त्यानंतर तादात्म्य मिळतं आपल्याला. श्रीमाताही म्हणतात ना तादात्म्यता म्हणजे काय, तर आपलं चैतन्य श्रीमातांच्या चैतन्याशी एकरूप झालं तर श्रीमातांचं चैतन्य जे आहे, व्हायब्रेशन जे आहे ते आपल्या आतमध्ये येतात आणि श्रीमातांना जे काही करायचं आहे ते आपल्या थ्रू करून घेतात श्रीमाताजी. याला तादात्म्यता म्हणतात. म्हणजे आपण एक फक्त माध्यम म्हणून राहतो, बाकी सर्व श्रीमाताजी आपल्याकडनं करून घेत आहेत. याला तादात्म्यता म्हणतात. म्हणजे ध्यान सगळेच करतात, परंतु जोपर्यंत तादात्म्य येत नाही आपल्याला तोपर्यंत आपण सहयोगी म्हणून घेणं देखील व्यर्थ आहे. म्हणून तादात्म्यता ही मिळवली पाहिजे आपण. श्रीमातांच्याकडे पाहत व्हायब्रेशन्स घेत आपण श्रीमातांशी एकरूप होऊन श्रीमाताजी आपल्यातून कार्य करतील अशा पद्धतीने एक योग्य इन्स्ट्रुमेंट आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ती तादात्म्यता आपण प्राप्त केली पाहिजे असं श्रीमातांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे आपण ती वाटचाल करणं आवश्यक आहे. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवूया. जे काय चैतन्य श्रीमातांच्याकडून येते ते आपण खेचून घेऊया दोन्ही हाताच्या बोटातून एकसारखं. बघा, बोटाच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसामधून खेचलं गेलं पाहिजे, वर नको. कातडीवरती नको आहे आपल्याला. आतमध्ये नसा आहेत त्या नसामधून खेचलं गेलं पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत त्या सर्व नाड्या चैतन्याने अगदी भरून गेल्या पाहिजेत आणि या नाड्यातूनच चक्र बनलेले आहेत. म्हणून चक्र साफ करायचं असेल तर नाड्या शुद्धी पाहिजे. नाडी शुद्धी होणं आवश्यक आहे. तर नाडी शुद्धीसाठी प्राणायाम सांगितलेला आहे अष्टांग योगामध्ये. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, मग ध्यान, धारणा, समाधी अशी अवस्था आहे ती. तर त्यामधलं जे प्राणायाम आहे ते प्राणांचं नियमन जे आपण करतो ते नाडी शुद्धीसाठी आहे. त्यामध्ये कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, अनुलोम विलोम आहे. हे पूर्णपणे श्वासावरती अवलंबून आहे. म्हणजे हठ योग ज्याला म्हणतो. ह आणि ठ म्हणजे चंद्र आणि सूर्य. ह म्हणजे चंद्र, ठ म्हणजे सूर्य. हठ योग. या दोन्ही नाड्यावर ज्यांचं कंट्रोल आलं ते हठयोगी झाले. आपल्याला हठयोगी व्हायचं नाही आहे, सहजयोगी व्हायचं आहे. हे फक्त आपल्या माहितीसाठी आपल्याला समजणं आवश्यक आहे की श्वासांचं नियमन केल्यानंतर आपल्या नाड्या देखील स्वच्छ होऊ शकतात. त्यातल्या त्यात अनुलोम विलोम म्हणजे उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. परत डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा असतो. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायचं, डाव्या नाकपुडीने सोडायचा श्वास. याला अनुलोम विलोम असं म्हणतात. याने काय होतं तर आपल्या ज्या नाड्या आहेत आतमध्ये 72,000
त्या सर्व नाड्या शुद्ध होतात याच्याने. याला प्राणायाम जे आपण करतो त्यातला राजा प्राणायाम म्हणतात त्याला. म्हणजे राजा म्हणजे सगळ्याच्या वरचा प्राणायाम हा प्रकार आहे. हे जरी केलं तरी आपली नाडी शुद्धी होऊ शकते. आपलं इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यावरती आपलं कंट्रोल येतं. जसं चांगदेवच होतं. कितीतरी वर्ष जगला तो. याचं नियमन प्राणांच्या वरती म्हणजे प्राणायाम करत होता तो आणि त्यामुळे तो हठयोगी झालेला. परंतु हे करून देखील कोरा ठणठणीतच होता. तशातला हा प्रकार आहे. तर हे फक्त आपली एक पायरी म्हणून आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर जी श्री माताईने आपल्याला जी शेवटची पायरी दिलेली आहे, समाधी अवस्था, ध्यानधारणा समाधी, ही त्यामध्ये आपण जाणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना श्री मातांशी एकरूप होणं हे आपलं कर्तव्य आहे. तर त्या स्टेपपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून ही धडपड आपण करतोय. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची आपल्याला. लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती आली पाहिजे. लक्ष कुंडलिनीवरती. बघा. हळूहळू ती वरती काढायची, एक गाठ मारायची तिला. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत वर घ्यायची तिला. म्हणजे हाताबरोबर कुंडलिनी वर येणं म्हणजे फार महत्वाचं आहे ते. आपल्या हातामध्ये कुंडलिनी असते. गणेशाच्या हातामध्ये असते ना कुंडलिनी. 2 गाठी मारतोय. तशा प्रकारे तिसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनी चढवतोय. त्यावेळी पाठीच्या मणक्यातून, पोटातून, छातीतून वगैरे आपल्याला ते समजावं की कुंडलिनी वर येत आहे बाबा शिस्तीत अशी. हे कळतं. शस्त्राच्या वर 3 गाठी मारतोय आपण. बरोबर. त्यानंतर कुंडलिनी वर आली. थोडंसं बघायचं वर आली का? आपल्या हाताबरोबर खरोखरच कुंडलिनी वर चढली का? का भ्रम झाला आपल्याला? कुंडलिनी खाली राहिली, हात वर गेले, असे काय झालं का? प्रयत्न करायचा असतो. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. लक्ष कवचावरती ठेवायचं. व्हायब्रेशनचं कवच तयार होत असतं. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून लक्ष कवचावरती, हातावरती नको आहे. बघा, शिस्तीत घेतल्यानंतरच या सर्व गोष्टी समजतात. नाहीतर काही समजत नाही आपल्याला. काही कळत नसतं. या कवचामध्ये कायम सुरक्षित राहायचं आहे आपल्याला. या कवचातून बाहेर यायचं नाही. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती आहे आणि कवचावरती आहे आपल्या. बघा, सहजमध्ये. म्हणजे हे जे बंधन आपण घेतलं, हे बंधन आपल्याला बसलंय की नाही हे बघणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं असतं. सहजयोगामध्ये कार्य करत राहतो आपण. परंतु त्याचा इफेक्ट आपल्यावरती पडलाय की नाही, झालाय की नाही हे पण बघायला पाहिजे ना. हे बघितलं पाहिजे. नुसताच पुढे पळत जायचं नाही. मागे देखील वळून बघितलं पाहिजे जे आपण कार्य करतोय ते सफल झालंय की नाही. याचा फायदा होतो की नाही आपल्याला. खरोखर जे बंधन आपण घेतो ते बसलंय की नाही आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर सहजयोग आहे. दमानं सहजयोग करायचा. पळत राहायचं नाही एकसारखं. सगळ्या गोष्टीत आपल्याला घाई असते फार. बंधन घ्यायला घाई, ध्यान करायला घाई, सेंटरमधून बाहेर जायला घाई, सगळ्या गोष्टीत घाई. करायचं काय? शांतता पाहिजे आतमध्ये. शांत चित्ताने ह्या गोष्टी करायच्या असतात तरच आपल्या आतमध्ये शांती येते. अदरवाईज नाही. शांत झालं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सहजयोग्यांना शांत राहता आलं पाहिजे. कितीही संकट येऊ दे, शांत, आधी शांत. मग बाकीच्या गोष्टी. आणि त्या शांततेमध्येच आपल्याला मार्ग मिळत असतो. म्हणून शांत व्हायचं आहे. श्री माताई म्हणतात ना, एखादं संकट आलं तर आपण निर्विचार व्हायचं. निर्विचारितेच्या किल्ल्यात जायचं. म्हणजे काय व्हायचं? शांत राहायचं. शांत राहिलात तर आपल्याला मार्ग लवकर मिळतात. हेही तितकंच सत्य आहे. म्हणून शांत राहायला शिकायचं. कधी पण. कितीही गोंगाट बाहेर असू दे, अडचणी येऊ देत, समस्या येऊ देत. शांत राहिलं तर सगळ्या समस्या सुटतात. त्यातून मार्ग मिळतो आणि त्यातून बाहेर पडता येतं.
समस्येला डोक्यावर घ्यायचं नाही, पायाखाली घ्यायचं आपण समस्येला. हे कायम लक्षात ठेवायचं. आता आपला उजवा हात डोक्यावरती, टाळूवरती ठेवायचा. थोडासा दाबून फिरवायचा आहे तो. उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवरती दाबून फिरवायचा आहे तो. ब्रह्मरंध्र. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिपूर्वक देवीला आपण आवाहन करतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय, कारण हे ब्रह्मरंध्र आहे, हे कायम उघडणं असणं आवश्यक आहे. उघडलं पाहिजे कायम. आता हात वरती घेऊया, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघूया की टाळूतून आपल्याला थंड चैतन्याच्या लहरी हाताला जाणवतात का उजव्या, ते पाहायचं. गरमगार काही येईल ते येईल, परंतु वर येणं आवश्यक आहे आधी. हात खाली घेऊया. आता चित्तानं बघूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायचं. आणि तेही सहज मध्ये, काही प्रयास नाही आहे. सोपं, किती सोपं, सहज, फट करून वर येते ती. समजते. काही वेळा ठप असं वाटतं आणि गार होतं शस्त्रारमध्ये. फार सुंदर अनुभूती आहे. एक 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 अनुभूती आपल्याला मिळत जातात, की समाधान होतं, शांती मिळते, तृप्ती मिळते, बरं वाटतं, समाधान, शांत. बाकी कुठल्या योगामुळे आपल्याला समाधान मिळणार नाही, परंतु सहज योगामुळे मात्र 100% आपल्याला समाधान मिळतंच. परमेश्वराचीच प्राप्ती होते. अन्य कुठल्या योगातून मिळेल असं काही सांगता येत नाही, परंतु सहज योगातून मिळतेच मिळते. अगदी आपण ठासून लोकांना सांगितलं पाहिजे आहे की यामध्ये किती आनंद आहे, किती समाधान आहे, किती शांती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शांत राहू शकतो. ही वैशिष्ट्य आहे सहजयोगातलं. लक्ष शस्त्रारच्या वरती आहे आपलं. सहजमध्ये आपण शस्त्रारच्या वर गेलोय. कुंडली थुई 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 नाचते वर. समजतं, ते जाणवतं, समाधान, आनंदानं. म्हणून सहजयोगानं नाचायचं आहे आपल्याला, आनंदानं. आनंद विभोर म्हणतात त्याला. ज्यावेळेला श्री माताजी होते त्यावेळेला पण आपण श्री माताजींच्या समोर नाच गान केलेलं आहे. नाचायला सांगायचं श्री माताजी. म्हणजे काय, कशासाठी, तर कुंडलिनी आपली प्रसन्न होते त्यामुळे, आणि ती शस्त्रारच्या वरती येऊन नाचते. जेवढे जेवढे श्रीकृष्ण भक्त आहेत ते रासलीला म्हणजे नाचायचं, डान्सिंग. हे कशासाठी, कारण नाचल्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो. म्हणून नटराज म्हटले ना, नृत्य. नृत्य का करायचं, कारण त्यामुळे आपण त्या कलेमध्ये आपण जर निपुण झालो नृत्यामध्ये. समजा शिवांचंच ते तत्व आहे, ज्यांनी नृत्य केलं म्हणजे त्यांच्यामध्ये एक नृत्य असं एक प्रकार आहे, नृत्याचा एक प्रकार आहे. शिव तांडव देखील करतात, नृत्य ते शेवटी करतात. परंतु शिवांचं जे आहे ते नृत्य, ही एक जी कला आहे ती जर आपल्यात आली तर कुंडलिनी देखील आपली जागृत होत असते. म्हणजे त्याप्रमाणे कुंडलिनी देखील आतमध्ये डान्स करत असते. नटराज ज्याला म्हटलेलं आहे. नटराज म्हणजे काय, की तेच की आतमध्ये जी कुंडलिनी आहे आपल्या, ती समाधानानं वरती डान्सिंग करते आणि आपणही डान्स करतो त्याच्याबरोबर. शरीर म्हणजे आपलं शरीर आणि आत्मा हे संपूर्ण एकरूप होत जात असतं. परमात्म्याशी ते एकरूप झालेलं असतं. इतकं ते तल्लीन झालेलं असतं. त्यातूनच शास्त्रीय नृत्य निघाली सगळी. वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याचे प्रकार निघाले. हे प्रकार सगळे संपूर्ण या शिवतत्वाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे नृत्याला फार महत्व आहे, की सहजयोगामध्ये देखील जर नृत्य केलं तर आपण आपल्या सर्व बाधा निघून जातात. करून बघायचं एकदा. आपण स्वतःच करून बघायचं एकदा. त्यामुळे किती फरक पडतो आपल्यामध्ये. नृत्य कधी करतो आपण, आनंदाने उडी कधी मारतो, आनंद होतो त्याच वेळेला उडी मारतो ना. म्हणजे साधा आनंद झाला तर एवढी उडी मारतो. तर नृत्य केल्यानंतर आपल्यातल्या सर्व बाधा निघून जातात आणि त्या शिवतत्वामध्ये आपण उतरतो.
ही पहिली गोष्ट आहे. म्हणून नृत्याला महत्व आहे. ज्यांना नृत्य येतं, स्त्री असो, पुरुष असो, तर ते फार भाग्यवान किंवा अगदी त्यांना परमेश्वराची दैवी देणगीच मिळालेली असते आणि त्यामुळे ते स्वतःही आनंदी असतात आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतात. हे फार महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. बघा, हळूहळू कुंडलिनी शस्त्राच्या वरती घेऊया आपण. वरच जाऊया. थोडं थोडं वर जायचं. पूर्ण आकाश तत्वामध्ये एकरूप व्हायचं आहे आपल्याला. आकाशाशी एकरूप. आता वर गेले की पसरलं जातं ना आकाश, म्हणजे शस्त्राच्या वर गेलो की आकाश तत्वाला सुरुवात होते. बघा, वरती सगळं गरमच आहे. विराट मध्ये काय आहे? थंड वा पाहिजे. नक्की काय होणार? वर गार गरम व्हायला पाहिजे. सगळं गरमच होते. गार व्हायला पाहिजे. म्हणजे इच्छा करायची की वर जे विराट मध्ये आहे ते थंड व्हावं, व्हायब्रेटेड, शांत व्हावं विराट. कुठल्याही प्रकारचं संकट, नैसर्गिक संकट येऊ नये म्हणून आपण शस्त्राच्या वरती आकाश तत्वामध्ये चैतन्य पसरवायचं आहे आपल्याला. आकाश तत्वामध्ये चहूबाजूनी पसरवायचं. बघा, पूर्ण वरती शंकराच्या जटेतनं जशी गंगा बाहेर येते ना, तशी गंगा आकाश तत्वापर्यंत घेऊन जायची आपल्याला. आणि त्या गंगेनं ते ही आकाश गंगा स्वच्छ करायची. विराट, वायू तत्व, आकाश तत्व ही फार महत्वाची तत्व आहेत. आणि या तत्वामध्ये उतरणं, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. एकरूपता होता आली पाहिजे. तादात्म्य म्हटलं ना श्री माताईने, जसं चैतन्याशी तादात्म्य होतो आपण, एकजीव होतो, तसं या तत्वाशी, आकाश तत्वाशी एकरूपता करता आली पाहिजे किंवा तादात्म्य झालं पाहिजे आपण. पंचमहाभूत तत्वातली जी 5 तत्व आहेत, त्यापैकी आकाश तत्व हे महत्वाचं तत्व आहे. आणि या तत्वावरच बाकीची 4 तत्व अवलंबून आहेत. आकाश तत्वात आलो की त्यामध्ये पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे आणि वायू आहे. ही 4 तत्व आकाश तत्वातच आहेत ना. म्हणजे पृथ्वी तत्व केवढं आहे? पृथ्वीच्या बाहेर देखील आकाशच आहे. म्हणजे आकाशाच्या आतमध्ये पृथ्वी आहे. विराटमध्ये काय आहे सगळं? एवढे मोठे ग्रह, गोल, तारे सगळे आहेत. ते कुठे आहेत? अवकाश म्हटले म्हणजे आकाश. ही लक्षात आलं पाहिजे आपल्या. म्हणजे आकाश सर्वत्र व्याप्त आहे. जसं ते बाह्यात आहे तसं आतमध्ये देखील आहे. आकाश म्हणजे पोकळी थोडक्यात. विराटाची पोकळी. आणि ही पोकळी आपल्या शरीरामध्ये देखील नसांच्या मध्ये आहे ना. नसांच्या मध्ये पण पोकळी आहे आपल्या. आणि या नसामध्ये देखील चैतन्य आपण त्यासाठीच भरतोय. पोकळी फार महत्वाची आहे. आकाश पूर्ण लक्षात वरती आहे आपलं आकाश तत्वात. आता काय करायचं? आकाश तत्व जेवढं आपण आता वर व्याप्त झालोय बघा. आता आपण खाली बसलोय जमिनीवरती समजा. तर हे जे आकाश आहे ते संपूर्ण आपल्या शरीराच्या भोवतानी पण आहे. बघा, जसं वर आहे तसं खाली पण आहे, आपल्या शरीराच्या भोवतानी पण आहे. जसं आता आपण पाण्यात बसतोय की नाही, पाण्यात समुद्रात समजा बसलोय, पूर्णपणे तळाशी, संपूर्ण डोक्यापर्यंत पाणी भरलंय सगळं. तसं आकाश तत्व, चैतन्याचं तत्व संपूर्ण सभोवार आहे. आपल्या लक्षात घ्यायचं आपण असं. ते चैतन्य जागृत करायचं आहे आपल्याला. त्यातलं गणेश तत्व जागृत करायचं. आकाश तत्वातलं गणेश तत्व जागृत करायचं म्हणजे काय करायचं? तर त्याला कार्यान्वित करायचं चैतन्य देऊन. आता आपण थोडा वेळ बसलोय, स्थिर बसायचं आणि लक्ष वर जसं ठेवलंय तसं आजूबाजूला ठेवायचं, आपल्या पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे. संपूर्ण चैतन्य भरलेलं आहे. जसं पाण्यात बसतो ना आपण, तसं चैतन्याच्या सागरात बसायचं. थोडा वेळ, 1 मिनिटभर ती क्रिया आपल्याला करायची आहे. म्हणजे सगळीकडं चैतन्य आहे हे समजणं आवश्यक आहे आणि ते कार्यान्वित आहे हे कळलं पाहिजे.
बघा थोडा वेळ तसं करायचं, मागे पुढे गोल, म्हणजे चैतन्याच्या सागरात, म्हणजे सागराच्या लाटा आपल्याला धडकल्या पाहिजेत येऊन, इथंपर्यंत आपण लक्ष द्यायचं आहे. पूर्ण आकंठ आपण त्या चैतन्याच्या सागरात बुडून जायचं आहे. म्हणजे चैतन्य आतमध्ये तसं ते बाह्यातही आहे. परमेश्वर चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे, म्हणून ते कार्यान्वित करतोय आपण. हे आकाश तत्वाचा महिमा आहे हा. कारण आकाश तत्वात गेल्यानंतर या सर्व गोष्टींची आपल्याला कल्पना येते, कळतं. खरोखरच व्हायब्रेशन्स बाहेर देखील आहेत, शरीराला देखील लागतायत. हे ब्रह्मतत्व आहे. हेच आकाश तत्व विराटाचं तत्व आहे, श्रीकृष्णाचं तत्व आहे. श्री माताजी म्हणतात ना की मी सगळी बाहेरच आहे, मी आतमध्ये नाहीच आहे शरीरामध्ये, असं श्री माताजींनी म्हटलेलं आहे बऱ्याच वेळेला. मैं अंदर नहीं हूं, मैं सब बाहर ही हूं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की चैतन्य जे आहे ते संपूर्ण बाह्यात पण आहे, विराटमध्ये आहे. फक्त ते आपल्याला माहिती व्हायला पाहिजे, कळलं पाहिजे की आपल्या सभोवार चैतन्य पूर्णपणे जागृत आहे, पण आपल्याला ते समजत नाही. मग हे समजावं यासाठी आकाश तत्वात गेल्याशिवाय, त्या तत्वात उतरल्याशिवाय कळत नाही. म्हणून आपल्या आसपास आपण लक्ष देतोय की आपण चैतन्याच्या त्या क्षीरसागरात बसलोय आणि आपल्या भोवतानी संपूर्ण चैतन्य आहे आणि ते चैतन्य शरीराला आपल्या लागतंय देखील, कळतं. संपूर्ण शरीर जे स्थूल देह आहे ना, त्याला चैतन्य येऊन बडवतं, लागतं इकडं तिकडं, मागे पुढे, साईडला, डोक्याला. पाण्याच्या तळाशी आपण बसल्यावर कसं पाणी लागतं ना सभोवार, तसं आहे. ही रोज प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला समजतं की व्हायब्रेशन्स खरोखर बाह्यात देखील आहेत. आणि जसं आपण सूक्ष्मात उतरू तसं आनंदाच्या सागरात आपण पोहतो. श्री मातांचं वाक्य आहे की सहजयोगी आनंदाच्या सागरात पोहत असतो नुसता. याचा अर्थ काय? तर हेच की आजूबाजूला जे चैतन्य आहे त्याकडे आपलं लक्ष देऊन आपल्याला वाटतं अरे हे चैतन्य इथं आहे, आपण एकटं कुठं आहे, चैतन्य आपल्या बरोबर आहे, व्हायब्रेशन्स आहेत सगळीकडे आहे. हे ज्यावेळेला आपल्या लक्षात येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं साक्षात्कार घटित झाला असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून आपण स्वतःला कधी एकटं समजायचं नाही. सभोवार सगळं चैतन्यानं भरलेलं आहे. ब्रह्मतत्व जे आहे ना सगळीकडे भरलेलं आहे. ही जाणीव फक्त आत्मसाक्षात्कारामुळे आणि आत्मसाक्षात्कार झाल्यावर आकाश तत्व जागृत झाल्यानंतर कळतं, तोपर्यंत नाही समजत ब्रह्मतत्वाची जाणीव. आता लक्ष पुन्हा शस्त्राच्या वर, आकाश तत्व वरती लक्ष द्यायचं फक्त. पूर्णपणे त्या आकाश तत्वाशी एकरूप होऊया. एक 5 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये बसायचं, 5-7 मिनिटं पूर्णपणे वरती लक्ष ठेवून एकजीव व्हायचं त्याच्याशी. म्हणजे त्याला आपण म्हणतो की त्याने प्रकाश प्राप्त केला तो बुद्ध, पण जो आपल्याला बुद्ध बनवतो तो दुसरे चंडे घेऊन येतो. पण जो सहयोगी आहे तो मात्र कोणते चंडे घेऊन निघत नाही, त्याचं स्वतःकडेच लक्ष असतं. आता आपल्या भारतामध्ये पहिलं लक्ष म्हणजे माझी बायको ठीक नाही, मग माझ्या मुलाला नोकरी नाही, मग माझा नवरा असा, आणि त्याच्यातच निघणं कठीण.
आणि त्यातून निघाल्यानंतर मग आपले डोळे जराशे इकडे तिकडे आपण पाहायला सुरुवात केली तर त्या डोळ्यांना दिसतं की आजपर्यंत आम्ही जे काही करत आलेलो होतो ते किती शूद्र दृष्टीने केलेलं आहे, किती कोटी दृष्टी आहे. आमचं लक्ष कुठे असतं? इतक्या कोट्या दृष्टीने आम्ही सहयोगी कसे होणार? अहो, ज्यांना सर्व जगावरती छाया पसरवायची आहे आणि ज्यांना सर्व जगाला आनंद द्यायचा आहे, त्याचे टिमटिमणारे दिवे काय कामाचे? जसे समुद्रावर मोठे मोठे लाईट हाऊस असतात तसे तुम्ही झाल्याशिवाय आमचा सहयोग तरी काय कामाचा? पण त्यात सुद्धा इतकी शुद्रता आहे आणि ती शुद्रता बघून कधी कधी मला फार आश्चर्य वाटतं. मी आज यांना जसं सांगितलं तसं आपल्याला सांगतो. लग्नासाठी मुलींना म्हटलं की मुलांना म्हटलं मला मराठीच मुलगी पाहिजे, मराठाच मुलगा पाहिजे असं का? आणि मग तो ठाठा करेल तेव्हा काय होणार आहे तुमचं? तेव्हा मग माताजी हे असं झालं आणि तसं झालं म्हणून परत दुसरं रडगाणं. मग आमचं असं आहे माताजी, आम्हाला उपास नाही सोडतायत. मग मला उपाशी, मला कशाला सांग? मी म्हणते चांगलं जेव्हा व्यवस्थित आरामात राहा. तर मला हे सांगायचं नाही माताजी आम्हाला उपास होतात. म्हणजे काय उपास म्हणजे काय? काही साप किंवा विंचू आहे का जो अंगावर चढलाय का उतरतच आहे? अशा तऱ्हेच्या नाना तऱ्हेच्या शूद्र आणि अत्यंत संकुचित प्रवृत्तीमुळेच आज सहयोगात सुद्धा आपल्या देशातले लोक प्रगती करू शकत आहे. म्हणजे हे लोक म्हणतात तुम्ही संत साधू आहात कारण तुम्ही फार भोळे आहात असं त्यांचं मत आहे. असं ती आहात म्हणजे माझं काही दुमत नाहीये, पण सहयोगाला नुसता भोळेपणा असून चालत नाही. पहिल्यांदा सुबुद्धी पाहिजे आणि समजलं पाहिजे की आज आपण कोणत्या धारेवर उभं. ह्या शूद्र कल्पना आम्हाला लग्न करायचं असलं तर आम्ही आमच्याच जातीत करू. तसे आम्ही सहयोगी चालेल म्हणजे हा शब्द फार जास्त आहे आपल्याकडे. चालेल कोणची गोष्ट चालेल म्हणजे तुम्ही कुठल्या राजे साहेब चालेल प्रत्येक गोष्टी म्हणायला, पण हे चालेल हा शब्द सहयोगात गेला पाहिजे. चालेल म्हणजे काय? ठीक आहे किंवा नाही असं म्हणण्याऐवजी चालेल म्हणजे सगळे शिवाजी महाराजच की नाही. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आज आपण सहयोगात आलो ते फक्त स्वार्थासाठी म्हणून नाही आलो. स्वतः आम्ही काय मिळालं त्यासाठी आलो. माताजींनी आम्हाला जे काही दिलेलं आहे तेवढ्यासाठी की आम्ही दुसऱ्यांना दोन्ही हात उघडून दिलं पाहिजे आणि लोकांना ह्याचा आनंद दिला पाहिजे, ह्याचं सौख्य दिलं पाहिजे, ते प्रेम दिलं पाहिजे. पण अशा संकुचित दृष्टीच्या लोकांना सहयोग कसा साधणार? आणि मग माताजी माझ्या कमरेत दुखतंय, माझ्या पाठीत दुखतंय, माझ्या हातात दुखतंय, दुखणारच. परवा मी नोकरीत असं झालं, तिथे गेलो तर तसं झालं, होणारच. तुम्ही आईच्या छत्रछायेत बसण्याच्या लायकीच्या आहात का? हा विचार करा. त्या शूद्र कल्पना आणि संकुचित गोष्टी सोडून आज मी म्हणते की तुम्हाला रणांगणावर उतरायचं असलं तर तुम्ही घरात माझी भाजी पोळी झाली की नाही हा जर विचार करत बसला तर कसं दिसेल? तेव्हा आपलं व्यक्तित्वच वाढवलं पाहिजे. आणि जसं म्हटलंय मन करा थोर. आपण ह्या धर्माचे त्या धर्माचे कोणत्याही धर्माचे नाही आहे. धर्म आमचा आहे. आम्ही कोणत्याही धर्माचे नाही. आम्ही योगी जन आहोत. आम्हाला काय धर्म? आम्ही धर्मातीत आहोत. हे थोतांड घेऊन जे धर्म चाललेले आहेत ते संपवण्याचे आता दिवस येऊ देत. निदान तुमच्या मुलांना तरी त्याचे सौभाग्य लाभू दे. अनेक तऱ्हेच्या आपल्या ज्या शूद्र कल्पना आहेत त्या काढून टाकल्या.
जोपर्यंत त्या सर्व शूद्र कल्पना आपण सोडून टाकणार नाही तोपर्यंत जसा पतंगाला तुम्ही जर एखादा दगड लावला तर तो उडू शकत नाही, तसंच तुमची उड्डाण घडू शकत. आमच्याच्यानी जेवढं झालं आम्ही केलंय. त्या संबंध अशा परिस्थितीत सहयोग उभारला आणि आपल्याला सगळ्यांना साम्राज्यात आणलेला आहे. तिथे बसण्याची लायकी पाहिजे, विचार स्वातंत्र्य पाहिजे. कुणाने दिलेले विचार की मी ह्या कुळात जन्मले म्हणून मी काहीतरी 96 कुळी मराठा झालो किंवा मी ब्राह्मण झालो, अशा आपल्यावरती सगळे आरोप करून पताके लावून फिरण्याची सहयोगाला लाज वाटली. मी सहयोगी मी स्वतंत्र आहे, मी स्वच्या तंत्रावर चालणार आहे. तुम्ही मला काहीतरी सांगितलं तरी मी त्या ऐकणार नाही. मी स्वच्या तंत्रावर उभा आहो. माझं स्वच तंत्र चालू झालेलं आहे आणि तुम्ही मला काही शिकू नका. ह्या सर्व नात्या गोत्यातून निघून आणि ह्या सर्व चिखलातून निघून जोपर्यंत तुम्ही कमळासारखे वर येणार नाही तोपर्यंत तुमचा काहीही उपयोग मला नाही आणि माझा तुम्हाला नाही. आता जर आम्ही एखादीशी मोहीम काढली पुण्याला, चलो सावर पुतळा म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बरं का पुतळा. काय करायचं जाऊन तिथे तर हजारो लोक निघतील.
वैमनस्य जर शिकवायचं असतं तर हजारो लोक, हजारो बायकांनी ती धावत पळत सुटली, कारण वैमनस्य आहे ना. पण प्रेमाच्या दरबारामध्ये म्हटलं हे सगळं सोडून आणि अलंकृत व्हा, त्याला तयार केलं. ते सगळं गचाळ अंगावर घालूनच बसायचं. आम्ही अमके ना आम्ही तमके. त्या परिस्थितीला तो आज आपण सहयोगात उभे आहोत. ते डळमळीत नसलं पाहिजे. भरभक्कम असायला पाहिजे. इतकंच नव्हे, पण असे लोक आज उभे केले पाहिजे की हजारो आपण महात्मा गांधी उभे केले, हजारो आपण लेनिन उभे केले, आणि हजारो आपण एब्राहम लिंकन सारखे माणसं उभी केलेत असं लोकांनी म्हटलं. तुमच्या त्यांच्यात काहीच फरक नाही. नाक, तोंड, हातपाय तेच असतात. फक्त आत्म्याचा प्रकाश कुठवर पोहोचलाय तो. आणि आपण संत झालो. आम्ही संत, आम्ही संतांना, हे सगळी म्हणजे व्याधी आहे. हे आमच्यासाठी कलंक आहे. हे आम्ही मोडून काढणार, तोडून काढणार. जाती पाती सगळं काही आम्ही विसरणार. असा निश्चय जोपर्यंत तुम्ही करत नाही, सहयोगात तुम्हाला काही लाभ होणार नाही. आणि आमच्यासाठी सुद्धा तो एक त्रास. विशाल झालं. समुद्र कोणत्याही किनाऱ्यावर गेला तर कोणी असं म्हणत नाही की आमच्या अलिबागचा समुद्र आहे किंवा मुंबई समुद्र. समुद्र हा समुद्र आहे, तसा संत हा संत आहे. संतांची जी लक्षणं आहेत अनेक, त्यातलं मुख्य लक्षण म्हणजे हे आहे की अशा
कृत्रिम तऱ्हेच्या लहान लहान शूद्र सीमांच्या पलीकडे त्यांची दृष्टी असते. नितांत प्रेममय. तेव्हा सहयोगांना एक आव्हान म्हणून म्हणा, आज संबंध जगाचा की बघतो आम्ही तुम्ही काय करून दाखवतात. तुम्ही कोणते दिवे पाजवणार ते आम्ही बघणार आहोत. आम्ही अमू, आम्ही तमू, ते तमू, तुम्ही कोण बघूया. मग आम्ही काय खायचं? नुसता हा बुद्धीचा भ्रम तो काढून टाकला पाहिजे. कुंडली त्या दमावर तुम्ही काढू शकता. आज माझा जय जयकार करता आदिशक्ती म्हणून कबूल आहे. मी कबूल करायला का होत बा, पण हा फायदा काय? जर आमच्या जय जयकारात तुम्ही सर्व विश्व हे आमच्या आईच्या पायाखाली आहे आणि तिनेच केलेलं हे विश्वास आणि त्या विश्वातले आम्ही विशेष सहयोगी आहोत असा जर विचार ठेवला तर स्वतःची कल्पनाच बदलून जाईल आणि स्वतःबद्दल ज्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या नीट होऊन आपापसामध्ये प्रेम इतकंच नव्हे तर एक प्रचंड शक्ती आपापसामध्ये वावरत आहे. ह्याची जाणीव तुम्हाला आणि आम्ही एका मोठ्या शक्तीने एकत्र आलेले आहोत आणि ह्या शक्तीने आमचा उद्धार होणार आहे. हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना बघायचं. लक्ष वरतीच असू दे, फक्त बघायचं श्रीमातांना. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि सहस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये बघतोय आपण श्रीमातांना. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्तीत शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलनी पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वरती चढवूया. शिस्तीत शिस्तीत.
एक गाठ मारूया. दुसऱ्या वेळेला परत. दोन गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला लक्ष कुंडलिनीकडे. तीन गाठी मारतोय. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवूया. बघा 7 वेळा घ्यायचं, त्यावेळेस लक्ष पूर्णपणे कवचावरती, हाताकडे द्यायचं नाही. हे कवच भेदून कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. अशा पद्धतीनं भक्कम कवच धारण करायचं आपल्याला. उद्या आपण दिवसभर लक्ष आपलं शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती ठेवायचं आहे. जय श्री माताजी.